मला आता माझी आई फारशी आठवत नाही, पण तुम्हाला भेटल्यापासून ही जाणीव झालीये की तुमच्यासारखीच असेल. खूप हलवी आहेस तू. चल आता डोळे पुस आणि थोडं हसू आण चेहऱ्यावर. तसाही हा भावनांचा खेळ सगळ्यांना झेपणार नाहीये. माझ्यासाठी जशी प्रिया आहे तशीच तू. हिला सुद्धा त्या पारू सारखं डोक्यावर बसवून घ्यायचं ठरवलंय वाटतं बहिणींनी. आणि हो, आपल्या शाळेचं काम ते तूच करायचंस. बाकी डिटेल्स आपण बोलू. मी घरी येते तुझ्या. मला तुझं घरही बघायचंय, तेव्हा सगळं बोलून घेऊ. नक्की. पारू, आता अनुष्कासाठी एक मस्तपैकी चहा बनव बरं. तिला जसा आवडतो तसा. आणि हो, मी तुला चहा करायला सांगते म्हणजे तू तेवढंच करतेस असं नाही. तू किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबॅसेडर आहेस, विसरू नकोस. बसा आता, चला बसा. पण मुळात माझ्यापासून हे सगळं लपून ठेवायची काय गरज होती? आई, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? तुला माहित नाही मी तुझ्या विरोधात नाही जाऊ शकत कधी ते. आणि मुळात तू अशी नाहीयेस. तू तिचंच काय कधी कोणाचं नुकसान नाही करू शकत. मग का असं वागलीस? आदित्य, मी तसा विचार सुद्धा करू शकत नाही हे तुला माहिती आहे. आणि अनुष्का तर फक्त तिचं मत मांडत होती. मत मांडण्यासाठी आपण कधीच कुणाला अडवलेलं नाहीये. आणि कमाल म्हणजे तू काल हिला भेटायला आला होतास ना, मुद्दाम भेटली नाही तुला ही. का माहितीये का? तू समोर आला असतास तर तुला सगळं कालच कळलं असतं ना. जास्त वेळ लपवू शकत नाही हे तुझ्यापासून ती काही. आणि म्हणून बाबा तू नाही 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 पण एक मिनिट, या सगळ्यात ना मी उगाच ओरडा खाल्लाय काही चूक नसताना. आदित्य, मी तुझी आई आहे म्हणून किंवा मी अहिल्यादेवी किर्लोस्कर आहे म्हणून मी बरोबर नाही असू शकत. आपली आई कधीच चुकू शकत नाही हा विश्वास चांगला आहे, पण तो शाश्वत नाहीये. मी सुद्धा एक माणूस आहे. माझ्या हातून सुद्धा चुका होऊ शकतात. आणि ज्या दिवशी तुला असं वाटेल की मी चुकले, त्या दिवशी सगळ्यात आधी येऊन ते मला सांगायचं. कदाचित मी माझी चूक मान्य करणार नाही, अडून राहीन. तुला जर असं वाटलं की माझी चूक आहे तर ते मला दाखवून देण्यात मागे हटू नकोस. सत्यासाठी जरी तू माझ्या विरोधात उभा राहिलास तरी मला चालेल, मला आवडेल. आयुष्यभर मी तुमच्यावर हेच संस्कार केले. हे बघ, चूक करणारी माणसं फक्त आई, बाबा, भाऊ, बायको नसतात. एखाद्या माणसाच्या हातून जर चूक होत असेल तर ती आपण त्याला दाखवून देण्यात काहीच वाईट नाही, उलट गरजेचं आहे. एखाद्याला योग्य मार्ग दाखवणं गरजेचं आहे, कळलं? तरीही मला माहितीये तू कधी चुकणार नाहीयेस. आणि किती काही झालं तरी मी माझा तुझ्यावरचा विश्वास ढळू देणार नाही. आईला श्रावण बाळ आहे तुझा. उद्या तू स्वतःहून जरी सांगितलंस ना की अमुक अमुक गोष्ट चुकलेली आहे माझी, हा मान्य नाही करणार. एनिवे आई, मला जरा एका महत्वाच्या मीटिंगसाठी ऑफिसला जायचं, सो मी निघतो. ओके? ठीक आहे. नाही मी पण आलो. मला एक गोष्ट कळली नाही अहिल्या मॅडम, की तुम्ही अनुष्काची परीक्षा का घेतली? तुम्हाला तिला पारखून बघावं असं का वाटलं? तुम्हाला अनुष्का आवडली नाहीये का? म्हणजे तुम्हाला तिला घरी सून म्हणून आणायचं नाहीये का? प्रिया, ही माझी चिठ्ठी वाचून बघ. अनुष्का, अहिल्या मॅडम, म्हणजे तुम्ही सुद्धा आदित्य सरांसाठी अनुष्काची निवड केली होती? पण आता हे कुणालाच सांगू नका, मला अजून अनुष्काशी बोलायचंय.
आणि त्याचसाठी आपण उद्या तिच्या घरी जाणार आहोत. मी अनुष्काला आदित्यसाठी मागणी घालणार आहे. पारू, सावित्री आत्या, आज मी खरंच खूप आनंदात आहे. फायनली अहिल्या मॅडम आणि अनुष्कामध्ये सगळं नीट झालंय. जे झालं ते चांगलंच झालं. आता समजा व्यवस्थित होईल. बरं, आज काय बनवताय जेवायला? आज ना नारळाच्या वड्या बनवणार आहे, गोड. अरे वा, नारळाच्या वड्या. पारू, आज तर तुझं गोड करणं सार्थकी लागणार आहे. म्हणजे आज घरात खूप मोठी आनंदाची बातमी आहे. अहिल्या मॅडम आणि अनुष्का मॅडम यांचं भांडण मिटलं, हीच मोठी बातमी आहे ना. ते तर आहेच सावित्री आत्या, पण आणखीन एक आनंदाची गोष्ट आहे. उद्या आदित्य सरांचा वाढदिवस आहे. आणि खरं तर मला अहिल्या मॅडमनी कोणाला सांगू नको म्हणून सांगितलं होतं, पण पारू, तू आदित्य सरांची बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्यापासून काय लपवणार. ऍक्च्युली आदित्य सरांसाठी अहिल्या मॅडमनी अनुष्काची निवड केली आहे. आणि उद्या आदित्य सरांच्या वाढदिवसाला ते तिला मागणी घालणार आहेत. ही बातमी ऐकून तुझे डोळे भरून आले ना? मला माहितच होतं. ही बातमी ऐकून तू खूप खुश होणारस. हीच तर मैत्री असते ना पारू. बरं सावित्री आत्या, पारू, ही भाजी वगैरे सगळं चिरून झालं ना की पटकन नारळाच्या वड्या करायला घ्या. मलाही खूप आवडतात. मी येईन असा टेस्ट करायला. आलेच. पारू बाळा, त्या जरा आपल्याला आपल्याला गोडाधोडाचं बनवायचं आहे ना. चांगली बातमी आहे ना घरात. चला. चांगली बातमी घरात आहे आणि तुझ्या मनात मनाचं काय आत्या. समजा समजा आपल्या मान्यावर आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. तू सांगून का टाकत नाही सगळं? नाही सावित्री आत्या, हे बघा, तुम्हाला बी माहित आहे हे माझं सपन कधीच नव्हतं. मला माझी जागा बी माहित आहे. काय बी झालं तरी मी माझी जागा कधी सोडणार नाही. आत्या, तुम्ही रडू नका ना. घरात आनंदी वातावरण आहे ना. आपल्याला गोडाचं बनवायचं आहे. चला पटदिशी स्वयंपाकाला लागूया. हा, रडू नका, रडू नका. चला. बाळा, तू ठीक आहेस ना नक्की? ठीक आहे मी. काय गायलं? काय झालं? अनुष्काचा विचार करतेस? हो, म्हणजे मला तर ती मुलगी खूप आवडली, पण तिच्या आणि आदित्यच्या नात्यात आपण घाई करू नये असं मला वाटतं. हे बघ, मी पुन्हा तेच बोलतेय, पण दिशाच्या बाबतीत, हरीशच्या बाबतीत, त्या अजयच्या बाबतीत ज्या चुका आपण केल्या त्या पुन्हा नको करायला. आणि तसंही
आदित्यच्या आयुष्यात जी संकट येणार आहेत त्याबद्दल गुरुजींनी आपल्याला पूर्वकल्पना दिलेलीच आहे. त्यामुळे ना मला कळत नाहीये की ती योग्य. आईला तू जर का जास्तच कन्फ्युज असशील ना तर एकदा आपल्या गुरुजींशी बोलून घे ना, म्हणजे कन्फ्युजन दूर होईल तुझं. थांब, फोन लावतो गुरुजींना. हॅलो. हॅलो, नमस्कार गुरुजी. नमस्कार. श्रीकांत किर्लोस्कर बोलतोय. बोला. अहिल्याला तुमच्याशी जरा बोलायचंय. नमस्कार गुरुजी. नमस्कार. गुरुजी, जेव्हा जेव्हा आमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे तेव्हा तेव्हा तुम्ही कायमच योग्य मार्गदर्शन केलंय. आणि आत्ता सुद्धा मी जरा संभ्रमात आहे. काय झालं? आम्ही आदित्यसाठी मुली बघतोय आणि एक मुलगी मला पसंत सुद्धा आहे. फक्त मला कळत नाहीये की ती त्याच्यासाठी योग्य आहे की नाही. आदित्यची पत्रिका तर तुमच्याकडे आहेच, तर ते बघून जरा आम्हाला योग्य ते मार्गदर्शन कराल. अहिल्या देवी, आदित्यच्या लग्नाची काळजी करणं सोडा. त्याची होणारी बायको त्याला साजेशी असणार आहे, तीच त्याची ताकद असणार आहे आणि सुरक्षा कवच सुद्धा. आणि हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. जेव्हा त्याची बायको त्याच्या बरोबर असेल त्यावेळेला त्याच्यावर कोणतंही संकट येऊ शकणार नाही. त्याची बायको त्याचा भाग्योदय आणणारी असेल. मी आता देवस्थानी आहे. मग मी आलो की आपण सविस्तर बोलूया. नक्की गुरुजी. झालं समाधान? देवी आई, हा खाली समदे वाट बघतायत, चला. हो. अहिल्या, तुम्ही सगळ्या जाऊन येता का? म्हणजे मला एका महत्वाच्या मीटिंगला जायचंय. त्याच मीटिंगच्या बद्दल बोलत होतो मी फोनवर. बर. पारू, तू सुद्धा येतेस आमच्या सोबत? मी कशा पायी? कारण मला तू यायला हवंय सोबत. आता ह्याच्यापेक्षा अजून काही वेगळं कारण अपेक्षित आहे का तुला? ठीक आहे, बरं. निघताना मिठाई घ्यायचं लक्षात ठेव. बर, आलेच. वेलकम वेलकम. सुखी रहा. वेलकम प्रिया. वेलकम प्रीतम. वेलकम आदित्य. पारू, मीच काय कोडे मारले? मला नाही वेलकम केलं हिने. जाऊ देत, आपण या घरात आपली आव राखली पाहिजे. शेवटी मी सुद्धा तर किर्लोस्करच आहे ना. हे घ्या. माझी काहीच गरज नव्हती. अगं, असं कसं? आम्ही पहिल्यांदा आलोय तुझ्या घरी. दादा, आज माझ्याकडे खूप इम्पॉर्टंट गेस्ट आलेत. बाकीची कामं आपण नंतर करूया, ठीक आहे? माझी आई. आई, तू तर म्हणाली होतीस तुला आई वडील कोणीच नाहीये. माझ्या मामीनीच मला लहानाचं मोठं केलंय, त्यामुळे ती मला आईसारखीच आहे. बाय द वे, मामा थोडा कामानिमित्त बाहेर गेलाय, तो येतच असेल. मामी, अहिल्यादेवी किर्लोस्कर, माझा रोल मॉडेल. नमस्कार. नमस्कार. आमच्या अणू रोज तुमच्याच नावाचा जप करत असते दिवसभर. अगदी देवासारखे आहात तुम्ही तिच्यासाठी. ओके मामी, हा प्रीतम, अहिल्या मॅमचा धाकटा मुलगा. नमस्कार. हॅलो. आणि ही प्रिया, अहिल्या मॅमची बाची सुद्धा आणि आता सून सुद्धा आहे. तुला आठवतं मी सांगितलं होतं इको फ्रेंडली स्कूलचा प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट हीच हँडल करते. नमस्कार. नमस्कार. आणि या दामिनी मॅडम, किर्लोस्कर घराची शान. यांच्यामुळे घरातलं वातावरण एकदम हलकं फुलकं असतं आणि या नसल्या ना की घर थोडंसं उदास होतं. नमस्कार. आदित्य किर्लोस्कर, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचे सीईओ आणि यंग जनरेशनचे युथ आयकॉन. अनु, हे तेच आहेत ना ज्यांचे फोटो तू दिवसभर मोबाईल मध्ये बघत असतेस? मामी, मला तुला नाही का महत्वाच्या व्यक्तीला भेटवायचंय. एकच मिनिट.
पारू, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अम्बॅसिडर. बेसिकली किर्लोस्करांची लकी चार्म. नमस्कार. नमस्कार. अनुष्का, तुला तर सगळंच माहिती आहे आमच्याबद्दल. ऑफकोर्स मॅम, तुम्ही पब्लिक फिगर आहात. नाही म्हणजे किर्लोस्करांच्या घरात कोणी शिंकलं तरी त्याची ब्रेकिंग न्यूज होऊ शकते. ओके, जोक्स अपार्ट. पण मॅम, तुम्ही माझ्या रोल मॉडेल आहात. मी तुमचे इंटरव्ह्यूज, मॅगझिन, ब्लॉग्स सगळं रिपीटेडली पाहिले आणि मी तीच स्ट्रॅटेजी वापरली आहे माझ्या बिझनेसमध्ये. बापरे, मी इथेच गप्पा मारत बसले. आपण आज जाऊयात. आज माझ्या हातचा चहा त्या दिवशी बनवला होता तसा चालेल ना? ऑफकोर्स. प्लीज. चाल. बघितलं का हिला मॅडम, सगळ्यांची कशी छान ओळख करून दिली. सगळं कसं व्यवस्थित सांभाळते. आम्हाला बोलले ना, आदित्य सरांसाठी अनुष्काच परफेक्ट आहे. चला आता घर बघूया. दामिनी, अगं बस एका ठिकाणी शांत. काय ग, तू इथे काय तोंड बघत उभी आहेस? तू मीटिंग मध्ये काही बोलणारस का? नाही ना? निघायचं. काहीतरी कामाचं बघ इथे. निघ. दामिनी, अगं हे आपलं घर आहे का? ती काय काम करणार आहे इकडे? वहिनी, असं कसं? आता अनुष्का इतकी मोठी आर्किटेक्ट आहे ना, पण तरी तिने आपल्या किचन मध्ये काम केलंच की. मग या पारूचं काय कौतुक? म्हणजे ती सुद्धा करू शकते ना इथे काम. करू शकतेस ना? ठीक आहे. मॅडम, मॅडम घरात काही कामं असतील तर सांगा ना. तुमच्यासाठी चाय बनवू का? किंवा नाश्त्याचं काही करायचं असेल तर. अरे, तू तर किर्लोस्करांची ब्रँड अम्बॅसिडर आहेस ना. तुझे होर्डिंग्स पाहिलेत आम्ही. आणि तसंही काम करण्यासाठी या घरात खूप नोकर आहेत, तर तू काहीही करायची गरज नाही. पारू आमच्या घरात सुद्धा नोकरच आहे. तुम्ही तिला काहीही काम सांगू शकता. म्हणजे आधीच स्वयंपाकापासून ते लादी पुसण्यापर्यंत काही करू शकते ती. विचार करा ना, किर्लोस्करांची ब्रँड अम्बॅसिडर तुमच्या घरची लादी पुसतीये. वा, किती मस्त दिसेल ना. मॉडेलिंग करते ना? ती मॉडेलिंग करते ना? हा, मॉडेलिंग पण करते ती. पण आमच्या घरी जेव्हा भांडी घासायला कमी असतात ना, तेव्हा ती मॉडेलिंग करते. तुम्ही सांगा ना, तिला काहीही काम सांगा, ती करेल. अगं राहू दे, खरंच नको करूस. नाही, मी करते. थँक्यू. 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 थँक्यू सो मच. मस्त झालाय चहा. थँक्यू. ओके, डिस्कशन सुरू करूया. येस येस प्लीज. पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. काम सुरू असताना नो मोबाईल्स प्लीज. आणि इतर कोणता टॉपिक पण नको. लेट्स फोकस ऑन द प्रोजेक्ट. ओके? थोडक्यात काय, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीज नेहमीच पर्यावरणाचा आणि मातीतल्या माणसांचा विचार करत आलाय. आणि शाळा सुद्धा आपली त्याच तत्वांवर चालावी अशी आमची अपेक्षा आहे. हो ना अहिल्या मॅडम? कल्पना तर चांगलीच आहे आणि विचार पण सुंदर आहेत. पण आपण शाळेला कोणाचं नाव देणार आहोत? सयाजीराव भोसले. एक मिनिट, तुमचे भाऊ आणि प्रियाचे वडील, राईट? राईट.
हो नाईस. मी त्यांच्याबद्दल खूप ऐकलंय. तुमची सगळी चॅरिटी त्यांच्याच नावाने चालते ना? प्लीज कधी योग आला तर मला त्यांना नक्की भेटायचंय. अरे शुअर, मी नक्की भेट घालून देईन तुझी. आणि मॅम, या प्रोजेक्टला हातभार लागलाय मला माझं भाग्यच वाटतं. अनुष्का, या प्रोजेक्टसाठी तुझं जे काही मानधन असेल ते आम्हाला ऑलरेडी मान्य आहे. आपण सगळं कायदेशीर करू. सॉरी, मी हा प्रोजेक्ट नाही करू शकत.